आज सोमवती अमावस्या, श्रावण संपला, पण 3 आज योग आहेत. मी सकाळी म्हटलं तसे पिठोरी अमावस्या पण म्हणतात हिला, म्हणजे ज्योतीची जी आपण पूजा करतो तशाच 64 मातृका असतात किंवा योगिनी असतात. त्यांची पूजा करून आपल्या बाळांना किंवा मुलांना दीर्घायुष्य मिळावं म्हणून एक व्रत असतं. आणि मुख्य म्हणजे आज सोमवती अमावस्या आहे. अगदी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेंदूर म्हणतो, पण इकडे पोळा म्हणतात. आमच्या भागात बेंदूर तो आषाढातच असतो आणि हा श्रावण अमावस्येला असतो. तर या सगळ्याबद्दल सगळ्यांना शुभेच्छा. थोडा उशीर झाला असला तरी आपण सुरू करूया. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया आठविता महापुण्यराशी, नमस्कार साष्टांग श्री ज्ञानेश्वरासी. माता यस्य तपस्विनी च जनको, वैराग्य रागान्वित भ्रातारो गुरुणा निवृत्तिसहिता, निर्वृत्तिका संस्थिताः. इत्थं साधु कृपान्वितं स्वयमहो ज्ञानामृतेनावृतं, वंदे तं करुणाकरं प्रभुवरं श्री संत ज्ञानेश्वरं. श्री संत ज्ञानेश्वरं. ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. आपण 1200 बरोबर झाल्या होत्या, 1201 पर्यंत उभ्या झालेल्या होत्या आणि आता पुढच्या घ्यायच्या आहेत. त्या दिवशी बोलणं झालं की आता तशा 600च राहिल्या, म्हणजे 2/3 टप्पा. पण हा मोठा अध्याय आहे तर तो पार केलेला आहे. समजून घेताना काही थोड्या अडचणी येत असतील किंवा काही हे असेल तर आपण सांगा मला मनापासून की अमुक राहिले किंवा एखादी ओवी पुन्हा घ्या. आता सारखं जे एक उदाहरण देत आहेत ते इतक्या वेळा पुन्हा पुन्हा करतायत. तसा 1201 ओवी होती की पैचे लियानंतरे आपुले एक पणवरे, तेही तोवरी स्फुरे तयाशीची जैसे. जसं चेईलियावरे, हे तर शब्द छान वापरतात जागे झाल्यावर. तर जागे झाल्यावर काय होतं, आपुले एक पण उरे, आपण एकटेच उरलेले असतो. झोपेत किती असतील माहिती नाही, मित्रांचा मेळा जमला होता का कुठल्या परदेशात गेलेलो होतो का कुठल्या तीर्थक्षेत्री गेलो होतो, हजारांच्या समवेत आपण असू, असं जे काही असेल ते नंतर मात्र आपण एकटेच जाणवतो, एकटेच उरतो. आणि तेही तोवरी स्फुरे तयाशीच जैसे. आणि ते सुद्धा आपल्याला आपल्याच ठिकाणी स्फुरतं. आता दुसरीकडे बघावं नाही लागत, आपणच एकटे आहोत हे आपल्यालाच जाणवतं. आता ते नेहमी सूर्याचं उदाहरण इतकं छान देतात की पुन्हा पुन्हा आपल्या मनावर बिंबवत आहेत. का प्रकाशता अर्कू तोची होय प्रकाशकू, तयाही अभेदा द्योतकू तोची तैसा तोची जैसा. आता सूर्य ज्या वेळेला उगवतो त्यावेळेला तोच त्याचा प्रकाशक असतो. तो उगवतो तेव्हा त्याला कोणी दुसरं प्रकाश देतो का? हो, नाही. म्हणजे प्रकाश देणाराही तोच असतो, उगवणाराही तोच असतो. म्हणून पुन्हा म्हणलेलं आहे की तोची होय प्रकाशकू, तयाही अभेदा द्योतकू तोची जैसा. तर त्या दोघांमध्ये भेद नसतो, म्हणजे त्यातला ते दोन्हीही अभिन्नच असतात. आणि पुन्हा प्रकाशित झालेला सूर्यच प्रगट होतो, म्हणजे एकच. प्रकट करणाराही तोच आहे, प्रगट झालेलाही तोच आहे. याच्यामध्ये अभेद असतो. म्हणजे आपल्याला असं वाटतं की प्रकाश देणारा सूर्य वेगळा आहे, असं नाही आहे. तर ते आपलं अज्ञान आहे. तैसा वेद्यांच्या विलयी, केवळ वेदकू उरे पाही, तेणे जाणवे तया तेही हेही जो जाणे. त्याचप्रमाणे वेद्यांच्या नाही, तैसा वेद्यांच्या विलयी केवळ वेदकू उरे पाही. वेदकू म्हणजे जाणून घेणारा, आणि वेद्य म्हणजे जी गोष्ट जाणून घ्यायची आहे ती. तर आता इथं काय म्हणतायत की जी जाणून घ्यायची गोष्ट आहे, म्हणजे जी ज्ञेय वस्तू आहे तिचा काय होतोय, विलयी, त्याचा विलय होतो. आणि तो विलय झाल्यावर
केवळ वेदको उरे पाही. जो जाणून घेणार आहे, वेदक त्याला उकार दिला. तो जाणून घेणार आहे, ज्ञाता आहे, तो एकटा शिल्लक राहतो. आणि तो एकटा राहिला हे त्यालाच कळतं. तेणे जाणवे तया तेही, हेही तो जाणे. आणि हे जाणवले हेही त्यालाच जाणवतं. म्हणजे तो ज्ञाताच जाणवतो की मी आता एकटाच उरलेला आहे. जे जाणायचं होतं तेही मीच आहे, जाणणाराही मीच आहे, जे जाणायचं तेही मीच आहे, जाणण्याची क्रियाही मीच आहे. म्हणजे सगळा तो एकरूप होऊन जात असतो. म्हणजे आत्मज्ञानप्राप्तीनंतर सगळं भासमय विश्व हे लोप पावतं. आत्ता आपल्याला सगळी विविधता डोक्यात बसते. अगदी थोडंसं जरी काही का, आता बघा मी 2.5-3 महिने बाहेर होतो. आल्यानंतर लगेच पहा हे झाड एवढं मोठं झालं. हा भेद आपल्या लक्षात येतो. किती वाढली ती. म्हणजे खरंच आपण सांगतो, पण निसर्ग आपलं काम करतच राहतो. पण आत्मज्ञान झाल्यावर हे भासमान होणारं जे जग आहे हे सगळं लय पावून जातं. आणि सगळं एकरूप. तो भासमान करणाराही तोच आहे, होणारही तोच आहे. त्या दोहोंमधला आपणही पाहणाराही आपणच आहोत. आणि म्हणून फक्त शिल्लक राहतो तो आत्मज्ञान झालेला ज्ञाता. म्हणजे मला आता हे सगळं समजलं. आता माझ्यात भेद काही, मला काही हे भिन्नत्व भेद हा काहीही दिसणार नाही. आणि हे जाणणं हे त्या द्रष्ट्याला म्हणजे ज्ञात्याला आत्मज्ञानामुळेच कळतं. बघा आता त्या दासबोधातही हेच सांगत होते सगळं, की एकदा आत्मज्ञान झालं की आता आपल्यामध्ये द्वैत कुठलंच उरत नाही, काहीच नाही. तिसरी बघा आता ओवी काय म्हणतात 1203. हां, ही तिसरी झाली. आता चौथी बघा. तया अद्वयपणा आपुलिया, जाणती ज्ञप्ती जे धनंजया, ते ईश्वरची हे मी हे तया बोधासी ये. आता अद्वयपणा, अद्वय म्हणजे अद्वैत, तर माझ्याशी जुळून आलेलं किंबहुना माझ्या अस्तित्वात मिसळून गेलेलं हे जे अद्वयपण आहे, अद्वैतपण आहे, ते ज्या आत्मज्ञानाने साधकाला ज्ञात होतं, ते ज्ञान ब्रह्मच आहे आणि मी परब्रह्म आहे. हे ज्ञान ज्या ज्ञानानं होते किंवा ज्या बोधाने होतं, ते ज्ञान साधकाला होतं. आणि आत्मज्ञानसुद्धा पार्था मीच आहे. म्हणजे ते ज्ञानही मीच, तो ज्ञाताही मीच, जो विषय समजून घ्यायचा ते आत्मज्ञानही मीच. म्हणजे आता एकच फक्त उरलेली आहे तिथे, ज्ञाता, ज्ञेय आणि ज्ञान. ही तिन्हीची त्रिपुटी संपून फक्त ज्ञाता उरलेलं आहे. आता त्याला वेगळं काही जाणून घ्यायचं उरलेलं नाही, ज्ञेय काही नाही उरलेलं. आणि आता जे ज्ञान झाले आत्मज्ञान, ते त्याच्यापाशीच आहे. तो आणि ज्ञान वेगळं नाहीच आहे. आत्ता मात्र आपण जेव्हा दैनंदिन जीवन अजून जगतो आहेत, व्यावहारिक जीवनात आहोत, तेव्हा आपण रसार्थ म्हणतो. आत्ता ज्ञानेश्वरी आपण वाचतोय, म्हणजे ज्ञानेश्वरीचंच पुस्तक पाहावं लागतं. पुन्हा अभंग ज्ञानेश्वरीचं पाहावं लागतं. आता त्यातलं ज्ञान झाल्यानंतर मग ती पुस्तकं कशाचीच आपल्याला गरज नाही पडणार. सगळं एकदा आत्मरूप झालो आपण की दुसरं काही उरणारच नाही. एकमेव अद्वितीय. पुन्हा तेच सांगतायत. मग द्वैतातीत मीची आत्मा एकूनी भ्रांत, हे जाणूनी जाणणे जेथ अनुभवी रिघे. मग हे द्वैत अद्वैत याच्या पलीकडे नांदत असलेला, म्हणजे द्वैतातीत म्हणजे द्वैत आणि अद्वैताच्या पलीकडचा जो आत्मा आहे तो मीच आहे असं निश्चयपणानं जाणून घेतलं. एकूण निभ्रांत निश्चितपणानं जाणून घेतलं की त्या जाणण्याचा प्रत्यक्ष अनुभव त्या द्रष्ट्याला येतो. जो बघतोय त्याला तो अनुभव येतो. आणि ही जाणीव, हे जाणोनी जाणणे जेथ अनुभवी रिघे. मग ही जाणीव त्याच्या अनुभवाच्या अंतरात
किंवा पोटात शिरते. म्हणजे ती जाणीव, तो करणारा, ते झालेलं ज्ञान हे सगळं एकच होऊन जातं. आत्ता आपल्याला मला हे ज्ञान होतंय असा द्वैताचा भाग असतो. मी करून घेते किंवा मला समजून घ्यायचं आहे, काय घ्यायचं आहे ते हे आत्मज्ञान. असं आपण आत्ता भेद 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 लक्षात ठेवत असतो. पण अशी एक वेळ येईल की हे सगळं ज्ञाता आणि ज्ञान हे सगळं एक होऊन जाणार आहे. आता माझं हे राहिलं, माझं ते राहिलं असं काही तिथे भेद राहणारच नाही, कुठलाच राहणार नाही. तेथ चैलिया एकपण, दिसे जे आपुलया आपण, तेही जाता नेणो कोण होई जे जेवी. पुन्हा ती चैलिया ही उदाहरण पुन्हा पुन्हा सांगतात की जेव्हा आपण पुन्हा जागे होतो, झोपेतनं जागे होतो, मग स्वप्नावस्थेतील अनेकत्व जे आहे ते सगळं नाश पावतं आणि एकपण दिसे आपुले. आपलं आपल्यालाच एकपण दिसते. मी एकटाच आहे हे ज्ञान त्याला लगेच होतं. आणि ते जागं झाल्यानंतर किंवा हे समजल्यानंतर ती जागृतावस्थाही संपल्यावर आणि हा एकटेपणा संपल्यावर बघा आता, चैलिया एकपणा दिसे जे आपुले आपण, तेही जाता नेणं कोण होई जे जेवी. पण अनुभवानं नेमकं काय आहे हेच लक्षात येत नाही, कळत नाही. म्हणजे आता तिथं मी एकटाच आहे हा प्रत्यय येतो, हे प्रत्यक्ष जाणवतं. पण ती जाणवण्याची अवस्थासुद्धा, ही जागृतावस्थासुद्धा पुन्हा संपून जाते. आणि ती संपल्यानंतर आता नेमकं काय आहे कळत नाही. सगळा, म्हणून म्हणतात ना, सगळा शून्यभास किंवा सगळं एक तेज, फक्त तेजो वलय किंवा जे काय असेल ते फक्त निर्माण होतं राहतंय तिथे. दुसरं तिथं काही उरतच नाही. म्हणजे आपलीसुद्धा अस्तित्वाची जाणीव आपल्याला पुन्हा उरणार नाही. कारण तो भगवंत आणि आपण एकरूप होऊन जाणार. पुन्हा एक उदाहरण तेच देतात, सोन्याचंच देतात. का डोळा देखलिये क्षणी, सुवर्णपणा सुवर्णी, सुवर्णपण सुवर्णी, नाटिता होय आटणी अलंकाराची. आत्ता आपण अलंकार आटवायला घातलेत, म्हणून आपल्याला अलंकार वेगळे असं वाटत असतं. पण ते एकदा आटवले, अग्नीमध्ये घातले की मग काय होतं, फक्त सोनंच उरतं तिथे. म्हणजे पण आता ते समजून घ्यायला पहिल्यांदा लागत होतं ते सोनं आटवायला. पण आता नुसते दागिने जरी पाहिले तरी आपल्याला लक्षात येतं की हे सोनंच आहे, भिन्न फक्त त्याचे आकार आहेत एवढंच. म्हणजे ते अलंकार न आठवता सुद्धा त्या अलंकाराची आठवणी आपोआप होते, मनातून होते. छांदोग्य उपनिषदात जे उदाहरण दिलेलं आहे त्या श्वेताश्वतरमध्ये, की नाही छांदोग्यातलंच आहे, की मीठ जेव्हा पाण्यात टाकून, भांडवर पाण्यात मीठ टाकायचं चमचाभर आणि ते हलवून ठेवायचं, मग ते काय होतं, खारट होऊन जातं. मग आता एकदा ते मीठ आणि पाणी एकरूप झालं की मीठ पाण्याचं रूप धारण करतं आणि पाणी पणही जिरून गेलं की पाणी खारट लागतं. म्हणजे हा अनुभव व्यवहारही संपुष्टात येतो. आता वेगळं आपण म्हणणारच नाही की हे पाणी आहे किंवा हे मीठ आहे, ते दोन्ही एकरूप झाले. तसे हे परमात्म रूप आणि आपण एकरूप होतो. आत्ता द्वैत आहे की तो परमात्मा वेगळा आहे आणि मी वेगळा आहे किंवा वेगळी आहे. अजूनही अज्ञान आहे आपलं, आपल्याला अजून तिथपर्यंत पोहोचायचे. ही एकरूपता जेव्हा येईल तेव्हा. आता सोन्याचं पाहिलं, लवणाचं पाहिलं उदाहरण. आवाज येतोय ना, परत येतोय. तैसा मी तो हे जे असे, ते स्वानंदानुभव समरसे, कालवुनिया प्रवेशे मजची माझी. स्वानंदानुभव म्हणजे हा अनुभव व्यवहारसुद्धा सगळा संपुष्टात येतो. आणि
मी परब्रह्म, तो माझा परमभक्त, असं जे द्वैत आहे ना, तो सुद्धा एकाकार होऊन जातो. ते पुढं सांगतात. तैसा मी तो हे जे असे, ते स्वानंदानुभव रसमरसे, कालवुनी प्रवेशे मजची माझी. आणि तो हे जे भाष्य, जेथ जाये तेथ मीही कोणासी आहे, ऐसा मी ना तो तिये सामाये माझाची रूपी. आत्ता म्हणलं तसं एकदा आत्मानंदाची अनुभूती आली की त्या रसाने किंवा त्या अनुभूतीने आपण एकाकार होऊन जातो. भगवंतामध्ये तो मिसळून जातो किंवा माझ्यामध्ये भगवंत मिसळून जातो, हे भगवंतच सांगतायत. आणि माझा भक्त माझ्यामध्ये प्रवेश करतो. म्हणजे आता आटणी झाली सगळी. तशीच अलंकाराची आटणी न करताच ते अलंकार म्हणजे सोनं एकरूपच झालं. तसं आता तो माझ्यामध्ये मिसळून गेला. आणि नेमकी ही त्याची अवस्था कशी आहे, काय होते, हा माझाच भक्त, ही भाषासुद्धा संपुष्टात येते. कारण तो आणि मी एक झालो ना. एकदा हा माझा भक्त माझ्या अस्तित्वात विरघळून गेला की माझासुद्धा मीपणा संपुष्टात येतो. भगवंत आता म्हणणार नाहीत हा भक्त माझ्याशी एकरूप झाला, नाही. तो भक्त आणि तो एकच झाला. आणि तोही नाही आणि मीही नाही. म्हणजे मी आणि तो हा भेद संपला. नेहमी आपण म्हणतो मी तू पणाही न साहे, चित्त ब्रह्मानंदी राहे, चित्त ब्रह्मानंदी राहे. तसं मी तो पणाही न साहे. मी आत्ता वेगळा आहे, तो वेगळा आहे असं भगवंतालाही वाटतंय. पण जेव्हा तो त्याच्यात मिसळून जातो तेव्हा तो भेद संपतो आणि तो माझ्या निर्गुण स्वरूपात परमभक्त सामावून जातो. असं भगवंत सांगतायत की त्याचं आणि माझं वेगळेपण आता अस्तित्वानं उरतच नाही. ओव्या बघूयात. मीच आत्मा एक द्वैतातीत, अर्जुना निभ्रांत जाणोनी हे, जाणणे जे तेही स्वानुभवे मुरे, ऐसी जेव्हा नुरे ज्ञानोर्मीही. तेव्हा स्वप्नातील नानात्व लोपता, स्फुरेची एकता जागृतीत. आपुली आपणा तीही मग नुरे, नेणो काय उरे अवस्था जो अवस्था जी. आपुली आपणा तीही मग नुरे, नेणो काय उरे अवस्था जी. नाटविता होय लेण्याची आटणी, सुवर्ण म्हणोनी पाहताची. जळाची रूपे राहे क्षारपण, जळी मिसळून जाता मीठ. मग क्षारताही सर्वथा जिरोन, स्वरूपे करोन राहे पाणी. तैसा मी ईश्वर आणिक तो भक्त, पार्थायसे द्वैत असे जे का. स्वानंदानुभवी जिरोनी ते जाता, मद्रूप सर्वथा होय तोही. जेथे तो हा शब्द संपे ऐशा परी, तेथे मी हा तरी कोणा शब्द कोणा. आता तो कुणाला लावायचा आणि मी कुणाला लावायचं, कारण दोघे एकरूप झालो. कधी कधी बघा माझ्या आत्ता एकदम डोक्यात आलं की रंग वेगळे असतात आणि पाणी वेगळं असतं. जे कलरचे रंग मुलं वापरतात की आपणही लहानपणी चित्र काढली त्यावेळेला आपण काय करतो, ते ब्रश पाण्यात बुडवतो आणि मग त्या रंगात घालतो. ते दोन्ही एकरूप होतं. आता दाखवता येतं का हो त्यातलं पाणी कुठलं आणि रंग कुठला. आणि आपण तो रंग देत राहतो. कधी पिवळा देतो, कधी निळा देतो, कधी लाल देतो. सगळं रंगीबेरंगी चित्र करून टाकतो जिथं जो शब्द रंग योग्य आहे. मग आता तिथे म्हणता येते का लाल कोणता आणि पाणी कुठलं, नाही. किंवा कुठलाही जो रंग असेल तो. तसं मग मी तो ऐसी भाषानुरे काही, ऐशी माझ्या ठाई सामावेतो. पुढची उदाहरणं बघूया आता. सारखी तीच उदाहरणं पण आपल्याला आता एकरूपता कशी आणि किती होते हे समजावून देण्यासाठी पुन्हा 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 याला हॅमरिंग म्हणतात ते केलेलं आहे. पुन्हा सांगतात.
नाही तर काय एका श्लोकात भगवंतांनी सांगितलेलं आहे, पण ज्ञानदेवांनी एक गोष्ट पटवून देण्यासाठी आपल्याला किती ओव्या सांगितल्यात बघा. आणि पुनरावृत्ती जरी वाटत असली तरी ती आवश्यक आहे, कारण नवीन माणसाला ते लक्षात येत नाही आहे. त्यामुळं एका श्लोकावर किती ओव्या चालल्या. भक्त्या माम अभिजानाती यावान्यच्चास्मी तत्वतः ततो मां तत्वतो ज्ञात्वा विशते तदनंतरम. तो नंतर माझ्यात कसा मिसळतो हे सांगण्यासाठी पुन्हा 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 वेगवेगळ्या माध्यमातून बऱ्याच वेळा तीच उदाहरणे घेऊन समजावून देत आहेत. जेव्हा कापूर जळोसरे तयाचे नाम अग्निपुरे, मग उभयातीत उरे आकाश जेवी. जेव्हा कापूर जळायला लागतो तेव्हा जो अग्नी झालेला असतो तो अग्नी कापूर होऊन जळत राहतो, आणि एकदा कापूर जळून संपला की अग्नीही जळायचं थांबून जात. मग उभयातीत उरे आकाश जेवी. मग त्या दोघांच्या ऐवजी तिथं फक्त आकाश उरतं, पोकळी उरते. जेव्हा आपण बघा ना रोज अगदी ते आरतीच्या वेळेला कर्पूर गौरम करुणावतारम ते म्हणून कापूर लावतो, तो आधी साधी वडी असते किंवा काय असेल गोल असेल, आणि ती पेटवले जे अग्नीत रूपांतर होतं की आपले मंत्र आणि हे म्हणेपर्यंत सगळ्यांनी ती आरती घेईपर्यंत ते संपून जातं आणि फक्त तिथं आकाश पोकळी उरते. असं झालेलं आहे आता, असं होणार आहे की आत्तापर्यंत तो भक्त वेगळा होता, हा देव भगवंत वेगळा होता, पण ते दोघं आता एकरूप झाल्यावर कसे दाखवणार की हा भक्त आहे का हा भगवंत आहे? काहीच नाही, फक्त पोकळी आहे तिथे. का धाडलिया एकाएकू वाढे तो शून्य विशेखू, तैसा आहे नाहीचा शेखू मीची मग आथी. आता धाडलिया शब्द त्यांनी फार वेगळ्या ह्याने वापरलाय बरं का. धाडलिया म्हणजे वजा केलं असता. कशातून? एकाएकू. एकातून एकच वजा केलं तर काय होतं हो? शून्य उरतं. वाढे तो शून्य विशेखू. आत्ता माझ्याकडे एक काहीतरी असेल बुवा पुस्तक आहे आणि तेही मी देऊन टाकलं कोणाला, तर काय उरलं? शून्य उरलं, काहीच नाही आता माझ्याकडे. तैसा आहे नाहीचा शेखू, तसाच आहे आणि नाही याविषयीचा जो भाव आहे, शेखू म्हणजे भाव. मीची मुगाथी, मग तो सगळा ते अस्तित्वच वजा केलं की मीच फक्त एकटा शिल्लक राहतो, बाकी काहीच उरत नाही. म्हणजे मीच फक्त. म्हणून जे सांगतायत की सगळं काही तो भगवंतच आहे. इतकी सगळी विविध सृष्टी त्यानं निर्माण केलेली आहे त्या मायेच्या आणि त्रिगुणांच्या जोरावर. पण एकदा जर ती सृष्टी त्यांच्यात समावली गेली तर सगळा मी एकटाच आहे, एकटा मीच उरतो, बाकी काहीच उरत नाही. आणि तो अविनाशी आहे म्हणून तो तसा उरतो. आपण विनाशी असल्यामुळं कुठल्या ना कुठल्या तरी रूपात आपला नाश ठरलेलाच. आता बघा पुन्हा तेच सांगतात, तेथ ब्रह्म आत्मा ईशू यया बोला मोडे सौरसू, न बोलणे याही पैसू नाही तेथ. आता तिथे ब्रह्म, आत्मा, ईशू म्हणजे ईश्वर या शब्दांच्या उच्चारातून काय आहे? मला प्रगट करण्यासाठी स्वारस्य काही होतं. सौरसू म्हणजे स्वारस्य किंवा अभिप्राय, काहीच उरत नाही. न बोलणे याही पैसू नाही येथ. किंवा माझ्या भक्तांचे हे स्वारस्य नाहीसे होतं तेव्हा असं बोलण्यासाठी काही जागाच, पैसू म्हणजे जागा, पेस म्हणतो ना, स्पेस, त्याच्यासारखा पैसू शब्द वापरलेला की ते न बोलण्यालाही काही आता जागाच उरत नाही. आपण म्हणतो चान्सच नाही, नो चान्स. तसं झालं आहे की आता शब्दांच्या उच्चारातून मला दाखवण्याजोगं काही वेगळेपण उरतच नाही. आणि माझ्या भक्ताचं हे स्वारस्यच असतं ते मी
न बोलणाऱ्यालाही किंवा बोलण्यालाही जागा उरत नाही. न बोलणेही न बोलोनी, ते बोलीजे तोंड भरोनी, जाणीव नेणीव नेणोनी जाणीजे ते. कारण का, की माझ्याबद्दल काहीही बोलणं किंवा न बोलणं हे सुद्धा न बोलोनी, ते न बोलून, जे बोलीजे तोंड भरोनी, न बोलता सुद्धा माझ्याविषयी तोंड भरून बोलल्यासारखं आहे. आणि जाणीव नेणोनी नेणोनी जाणीजे ते. आणि मग माझ्या अस्तित्वाविषयी जाणीव किंवा नेणीव किंवा त्याच्याबद्दलचं ज्ञान किंवा अज्ञान याचा आधार न घेता मला जाणता येतं. आत्ता मात्र सगळे आपल्याला हे लागतात, आलंबनं लागतात, आधाराला काही ना काहीतरी आपण दाखवायला लागतं. हा तो माणूस काल माझ्याबरोबर अमक्या ठिकाणी आलेले होते. पण तो जर काहीच आता हा भेद राहिलाच नाही, तर काल नाही, आज नाही, उद्या नाही आणि तो माणूसही नाही. सगळं मीच आहे, कारण तो सगळं भगवंतच आहे. तेथ बुझिजे बोधू बोधे, आनंदू घे पे आनंदे, सुखवरी नुसदे सुखची भोगीजे. मग त्या ठिकाणी बुझिजे बोधू बोधे, बोधू म्हणजे बोध. तिथं बोध म्हणजे ज्ञान. ज्ञानाच्या योगानंच ज्ञान जाणलं जातं. म्हणजे काय, तर शुद्ध ज्ञानप्राप्तीनं माझ्या अस्तित्वाविषयीचं ज्ञान हे अनुभवलं जातं, ज्ञानपातळीवर अनुभवलं जातं. आणि माझ्या अस्तित्वाविषयीचा अनुभव प्राप्त झाल्यावर अतिशय आनंद होतो. आनंदू घे पे आनंदे, सुखवरी नुसदे. आणि मग त्याचा नुसता सुखच किंवा आनंदच, सुखच भोगीजे. फक्त आनंद, आनंदाचे डोही आनंद तरंग, सगळा आनंदच आहे. मग त्या अपूर्व सुखानंच परमोच्च सुख, सुखची भोगीजे, अत्यंत उच्चतम श्रेष्ठ प्रतीचं असं सुख भोगायला मिळतं. तेथ लाभू जोडला लाभा, प्रभा आलिंगिली प्रभा, विस्मयो बुडाला उभा विस्मया माझी. आणि मग त्याच वेळेला त्या लाभालाच लाभ होतो. प्रभा आलिंगिनी प्रभा, तेजालाच तेज आलिंगन देतं. विस्मय बुडाला उभा, आणि मग सगळा जो विस्मय होता तो विस्मयामध्ये पूर्णपणे बुडून गेला. विस्मया माझी, विस्मयच विस्मयात बुडाला, तेजच तेजात अंतर्भूत झालं, आलिंगन दिलं. म्हणजे आता वेगळं तिसरं काहीच उरत नाही. सगळे द्वैत संपतंय. किती किती प्रकारे समजावून देतायचो. पुन्हा पुन्हा सांगतायत की आता हे द्वैत सोडा. एकदा बोध झाला, एकदा आत्मबोध झाला, आत्मज्ञान झालं की सगळ्याचा विलय होणार आहे. पुन्हा बघा, शमू तेथ सामावला. आता शमू म्हणजे शम, शांती, त्याचा लाभ होतो. मग विश्रामू, विश्रांती आला. मग विश्रामालाच विश्रांती मिळाली, तर विश्रामाला वेगळी विश्रांती घ्यायची काही गरज असते का? नाही. अनुभव वेडावला, अनुभूतीपणे, आणि अनुभव अनुभूतीमध्ये बुडून जातो. अनुभूतीपणे, ती जी अनुभूती आली आहे तीच ती अनुभवामध्ये बुडून जाते. किंवा अनुभव अनुभूती म्हणून आता येतो. म्हणजे आता वेगळं अनुभव अनुभूती काही वेगळे राहणार नाही. किंबहुना रे अधिक काय सांगावं, ऐसे निखळ मीपणा जोडे तया फळ, सेवुनी वेली वल्हाळ क्रमयोगाची ते. फार काय सांगू तुला, की हा जो क्रमयोग रूपी चार्जिंगला लावलं बटनच बंद केलेलं लक्षात नाही. कितवी ओळी चालली आहे सांगते, 1218 चाललेली आहे. 1218 आलं ऐकू
का आवाज बंद झालाय? आवाज येतोय का? हो, येतोय हा व्यवस्थित हा येतोय. ठीक आहे. ऐकू आलं. नाही, मध्ये दोनदा तीनदा फोन वाजले ना, म्हणून म्हटलं. ठीक आहे. किंबहुना आता बघा, हा पुन्हा एकदा घेऊया. शमू तेथ सामावला, विश्रामू विश्रांती आला, अनुभव वेडावला अनुभूतीपणे. हे सांगितलं मगाशी की शम म्हणजे शांती, ती त्याच्यामध्येच मिसळून गेली. विश्राम म्हणजे विश्रांती, ती दोन्ही एकत्रित झाली. अनुभव वेडावला अनुभूती, अनुभव आणि अनुभूती एकच आहे, शब्द वेगळा आहे फक्त. ते दोन्ही एकरूप झाले. आणि किंबहुना ऐसे निखळ, मी पण आजोडे तया फळ, सेऊनी वेली वेल्हाळ क्रमयोगाची ते. अहो म्हणताय की फार काय सांगू, किंबहुना ऐसे निखळ. आता तुला मी सांगतो की क्रमयोग रूपी मधुर वेल, वेल हा शब्द वापरलेला आहे. सेऊनी वेली वेल्हाळ, तर क्रमयोग रूपी ती मधुर वेल जी आहे ती रोवल्यानंतर मी पण हा जोडे तयाफळ. त्याला मीपणा किंवा मत्स्वरूपाकार झाल्यामुळं त्याला एक वेगळं फळ येतं. मी पण आजोडे तया फळ, सेऊनी वेली वेल्हाळ क्रमयोगाची ती. आपण जशी बघा, आता एखादी बी पेरतो, आता पावसाळ्यात सगळे प्रयोग सुरू असतात आपले, आणि मग हळूच त्याला अंकुर येतो, मग ती वेल वाढत वाढत जाते, मग नंतर त्याला फुलं येतात, मग फळं येतात. मग ती बी राहिली का हो? आता बीनं सगळा त्याग केला, पण त्या बीमधून हे सगळं एवढं निर्माण झालं. आणि म्हणून त्यांनी म्हटलेलं आहे की त्याला जे विशुद्ध फळ प्राप्त होतं ती त्या वेलरूप सगळं होऊन जातं, ते जे फळ पहिलं जे जो आपण बी पेरलेली असेल ती. म्हणून त्यांनी म्हणलं की क्रमयोगाचा म्हणजे क्रमयोग रूपी ती मधुर वेल ही रोवल्यानंतर साधक सुद्धा मत्स्वरूपाकार होतो. म्हणजे आत्ता क्रमाक्रमाने आपण पुढं 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 जात राहिलेलो आहे. ज्ञानदेवांनी हा क्रमयोग सांगितलेला आहे, कर्मयोग नाही, क्रमयोग. म्हणजे स्टेप बाय स्टेप आपण पुढे चाललेले आहोत. एखादी ओवी होईल अजून. पै क्रमयोगा किरीटी, चक्रवर्तीचा मुकुटी, मी छिद्रत्न ते साठो वाटी, होय तो माझा. महाक्रमयोगाचा सार्वभौम सम्राट कोण आहे? चक्रवर्तीचा मुकुटी. चक्रवर्ती सगळे राजे असतात, त्यांच्यातला प्रमुख कोण आहे, मुकुट कोण आहे? तर त्या श्रेष्ठ साधक पुरुषाच्या मुकुटामध्ये चैतन्यरूप रत्न मीच होतो. मी छिद्रत्न ते साठो वाटी, होय तो माझा. आणि छिद्रत्न, चित म्हणजे चैतन्य, चैतन्यरूपी रत्न त्या मुकुटातला मीच आहे. त्याच्या मोबदल्यात तो मद्रूप होतो. म्हणजे सगळा जीवभाव, सगळा भान सगळं विसरून जातं, सोडून जातं, आणि तो माझ्यामध्ये पूर्णपणे मिळून जातो. साठो वाटी म्हणजे अदलाबदल झाली समजा. तो माझ्यात आला किंवा मी त्याच्यात गेलो, फरक काय पडणार आहे? दोन्ही एकरूप झाले, एवढंच सांगायचं. अजून एक छोटी शोभी आहे की क्रमयोग प्रासादाचा, कळसो जो हा मोक्षाचा, तयावरील अवकाशाचा उवावो झाला. म्हणजे आता क्रमयोग रूपी ह्या मंदिराचा मोक्षरूपी जो कळस आहे, त्या कळसापेक्षा जो महदाकाशाचा, अवकाश म्हणजे आकाश अर्थात मोक्षाचा, हा जो अवकाशाचा जो प्रसाद लाभलेला आहे किंवा त्याचा विस्तार झालेला आहे, म्हणजे आता मंदिराच्या कळसापर्यंत आपण पोचलेले आहोत. मोक्षरूपी कळस आहे तिथपर्यंत पोचलो. या क्रमयोग रूपी प्रसादाचा हळूहळू क्रम आपण ओलांडत गेलो. तो मी तो सगळा भेद संपत गेला, आणि आता मोक्ष मंदिरापर्यंत किंवा मोक्षरूपी कळसापर्यंत आपण आलेले आहोत. होईल अजून त्या ओव्या म्हणून. क्रमयोग जेथे तो हा शब्द संपे ऐशा परी, तेथे मी हा तरी शब्द कोणा. मग मी तो ऐसी भाषानुरे काही, ऐशा माझ्या ठाई सामावेतो.
जळोनिया संपे कापूर तो जेव्हा, अग्निसीही तेव्हा नुरे ठाव. मग दोहीहून वेगळे आणिक, आकाश ते एक उरे जैसे. एकातून एक टाकीता काढून, मग जैसे शून्य उरे पार्था. तैसे आहे नाही भाव हे गिळून, शेष महाशून्य उरे मीच. तेथे ब्रह्म आत्मा ईश हेतू बोल, राहिले केवळ नाम मात्र. आणि जे का मग न बोलणे काही, तयासीही नाही ठाव तेथे. न बोलणे तेही न बोलता काही, बोलावे ते पाही तोंड भरी. जाणीव नेणीव सांडोनिया सर्व, घ्यावा अनुभव तयाचा गा. स्वरूपी त्या बोध बोधेची जाणावा, आनंद लुटावा आनंदेची. स्वरूपी त्या पार्था केवळ अव्यंग, सुखे घ्यावा भोग सुखाचाची. तेथे प्रभेनेच आलिंगिली प्रभा, लाभ तोची लाभा प्राप्त झाला. थांबूया आता आपण इथे, काही ओव्या राहिल्यात घ्यायच्या. इदमुपकर्तुं भुवनमण्डलं, समुदितमिव भास्करं. सादरं वन्दे ज्ञानेश्वरं. त्रिभुवनमाता भगवद्गीता, लोकमङ्गला लोकविश्रुता. लोकहितं सन्ततं ध्यायता, येन ज्ञानेश्वरी विरचिता. श्रुत्वा प्राकृतगिरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं. सादरं वन्दे ज्ञानेश्वरम्. आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा, सेविती साधू संत मनुवेधला माझा. आरती ज्ञानराजा लोपले ज्ञान जगी, हित नेणथी कोणी. अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. आरती ज्ञानराजा कनकाचे ताट करी, उभ्या गोपिका नारी. नारद तुंबरू हो सामगायन करी. आरती ज्ञानराजा प्रगट गुह्य बोले, विश्वब्रह्मची केले. रामा जनार्दनी पायी मस्तक ठेविले. आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा, सेविती साधू संत मनुवेधला माझा. आरती ज्ञानराजा. ज्ञानेश्वर महाराज की जय. जय तू ज्ञानेश्वर.